लॉग इन करा मुंबईतक.in वर. सप्टेंबर महिना जसा जसा जवळ येतोय तसं तसं महाराष्ट्रातल्या लोकांना दोन गोष्टींचे वेध लागले. सगळ्यात पहिलं म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांची करोना प्रतिबंधक लस कधी येणार आहे. हाय, मी आरजे आदिश, मुंबईतक.inच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लहान मुलांचं लसीकरण ते कधी होणार, काय होणार, त्याच्यानंतर शाळा सुरू होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि जसं दरवेळेला आपल्याला माहिती असतं की आपल्याला कधीही बित्तम बातमी किंवा खोल माहिती हवी असते, आपण मुंबईतक.inचं सगळ्यात पहिल्यांदा स्मरण करतो आणि म्हणूनच आज माझ्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायला आली मुंबईतक.inची रिपोर्टर अनुजा धाकरस. हाय अनुजा. हॅलो. तो सगळ्यात पहिला प्रश्न की कधी येणार आहे लहान मुलांची लस? आदेश, खरं तर गुड न्यूज आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे, कारण की लहान मुलांच्या वॅक्सिनला आता परमिशन मिळालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता 9 महिने व्हायला येतील भारतात लसीकरण मोहीम सुरू होऊन. पण अखेर झायडस कॅडिला या कंपनीची झायकोव्ह-टी ही वॅक्सिन लहान मुलांसाठी द्यायला सुरुवात, म्हणजे तिला मान्यता मिळालेली आहे. पण अगदी सरसकट तो ग्रुप नसणार आहे, तर 12 ते 17 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही वॅक्सिन अप्रूव्ह झालेली आहे. आता ही जी वॅक्सिन आहे ती तिचा सप्लाय हा सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे असं सांगितलं जात आहे कंपनीकडनंच. आणि प्रॅक्टिकली तिचं म्हणजे वॅक्सिन सर्क्युलेट व्हायला किंवा ती वॅक्सिनेशन तिचं सुरू व्हायला साधारण ऑक्टोबर महिना उजाडेल. त्यांचं प्रोडक्शन अजून एवढं नाहीये, पण कंपनीकडून तरी सांगण्यात आलं की साधारणतः ऑक्टोबरच्या दरम्यान 1 कोटीपर्यंत लसींचं प्रोडक्शन सुरू करू शकतील. तुर्तास तर ही लस नेमकी द्यायची कशी ह्याचा सुद्धा एक प्राधान्य गट ठरवायचं की नाही याबाबत सुद्धा केंद्र सरकार एक विचार करतायत. आता लहान मुलांसाठीच्या ज्या लसी आहेत त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी कमिटी आहे केंद्र सरकारची. आणि पहिले असं सांगितलं जात होतं की ज्या लहान मुलांमध्ये कोमॉर्बिडिटी आहेत, सहव्याधी आहेत, त्याचं प्रमाण फार कमी आहे, साधारण 1-2% घरातच ते प्रमाण आहे. पण त्यांना प्राधान्याने लस द्यावी का असा सुद्धा विचार सुरू आहे. अर्थात याच्या संदर्भात अजून कुठला निर्णय झालेला नाहीये, पण ते प्रमाण अगदी 1% असेल तर साहजिकच असं प्राधान्य न ठेवता सरसकट लसीकरण सुद्धा सुरू होऊ शकतं. तर तुर्तास आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर पासून तरी आपल्याकडे लहान मुलांसाठी एक लस अवेलेबल झालेली आहे. आता तिचा सप्लाय किती येतो त्याच्यानुसार किती मुलांपर्यंत ती लस पोहोचते हे ठरू शकतं. पण जसं आता तू म्हणलीस की 12 ते 17 वयोगटातल्या मुलांसाठी ही लस असणार आहे. सो मग ह्या मुलांच्या शाळा सुरू होतील का, हा माझाही प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम पालकांचा सुद्धा प्रश्न आहे. आता ह्याला खरं तर 2 कारण आहेत. एक म्हणजे की पहिले ही 2 कारणं काय होती, तर लसच अजून लहान मुलांसाठी आली नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे. ही 2 कारणं होती. आता लस जरी आली तरी ती ऑक्टोबर पासनं तिचं वॅक्सिनेशनला सुरुवात होईल आणि ती काय सरसकट सगळ्यांचं होईल असं नाही. की 12 कोटी जनता आहे ज्यांना आता वॅक्सिन अप्रूव्ह झालंय, ती सुद्धा 12 कोटी जनता आहे. त्यामुळे वॅक्सिनेशनच्या हिशोबाने शाळा सुरू करायच्या की नाही असं जर पॅरामीटर ठेवायला गेलो तर ते फार कठीण होऊन बसेल. अशाने शाळा इतक्यात सुरू होणं कठीणच होईल. आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला घेतला तर महाराष्ट्राची टास्क फोर्स अजूनही या मताची नाहीये की लहान मुलांसाठी शाळा सुरू व्हाव्यात. काही दिवसांपूर्वी आपल्या शिक्षण मंत्र्यांनी तसा निर्णय सुद्धा देऊन टाकलेला होता की शाळा सुरू करायच्या, पण टास्क फोर्सने नाही सांगितलं आणि त्याच्यामुळे तो निर्णय बारगळला. त्यामुळे शाळा सुरू झाल्या. पण आता केंद्र सरकारचा फोकस काय आहे की ठीक आहे लहान मुलांसाठी लसी नाहीये, पण आपण किमान जो लहान मुलांच्या अवतीभोवती जो पूर्ण स्टाफ असणार आहे शाळांमध्ये तो स्टाफ तरी वॅक्सिनेटेड असला पाहिजे जेणेकरून त्यांच्या मार्फत लहान मुलांना धोका पोहोचू नये कोरोनाचा. त्यामुळे आता केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 5 सप्टेंबर जो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, तर 5 सप्टेंबर पर्यंत सगळ्या टीचर्सचं तरी वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं असायला हवं. महाराष्ट्रात सुद्धा खरं तर 8वी ते 12वी जी ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होत्या तेव्हा सुद्धा ही अट होती की किमान शिक्षकांचे तरी 2ही डोस हे पूर्ण झालेले असायला हवे आणि त्याच शिक्षकांना शाळेत यायला परवानगी देण्यात आलेली होती. त्यामुळे आता फोकस असा आहे की शिक्षक असू देत, मग मुलांना शाळेतून आणणारे नेणारे जी बस आहे त्यांचे चालक असू देत, शिक्षकेतर कर्मचारी असू दे, यांचं वॅक्सिनेशन जास्तीत लवकरात लवकर करावं हा एक फोकस आहे. आणि दुसरं केंद्र सरकारने सुद्धा आता सांगितलेलं आहे, जी केंद्र सरकारची कोविड समिती आहे, पॅनल आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की 3ऱ्या लाटेत लहान मुलांना फारसा धोका नाहीये. जो त्यांच्याकडे आता सिरो सर्व्हे आलेला आहे त्याचे आकडे सुद्धा सांगतात की लहान मुलांना कोविडचा फारसा धोका नसणार आहे, त्यामुळे शाळा सुरू करायला हरकत नाही.
पण अर्थात या समितीपेक्षा प्रत्येक राज्य आपापल्या टास्क फोर्सवर जास्त विश्वास ठेवत आहे आणि त्याच्यानुसारच निर्णय घेत आहे. तुर्तास तरी महाराष्ट्रात अजून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला तरी नाहीये, पण अर्थात तो झाला तर तो तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळेलच. क्या बात आहे. जसं आता आपल्याही लसींमध्ये इतके परमिटेशन कॉम्बिनेशन आता बघायला मिळतात की कदाचित एक नवीन लस येईल की जी नाकावाटे घेता येईल, किंवा आता 2 लसींमधलं अंतर कमी करण्याचा सुद्धा केंद्र सरकारचा विषय चालू आहे. सो अशा सगळ्या प्रकरणामध्ये आता ही जी लहान मुलांची लस येणार आहे, झायडस कॅडिला, राईट? हो हो. तर ह्याचं स्वरूप नक्की कसं असणार आहे? हा, या लसीचं नाव झायकोव डी असं आहे. झायडस कॅडिला ही ती बनवणारी कंपनी आहे. आता प्रत्येक लसीची आपापली वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, पण या लसीची अनेक खासियत आहेत. ते म्हणजे एक तर ही डीएनए बेस्ड असणार आहे, पण आपण फार या सायंटिफिक ह्याच्यात जायला नको. आपण अजून चांगली लक्षणं चांगली वैशिष्ट्य पाहूया. ती म्हणजे की एक प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हिचे 3 डोस घ्यावे लागणार आहेत. आतापर्यंत ज्या ज्या लसी आलेल्या होत्या त्यांचे आपल्याला 2च डोस घ्यावे लागत होते. ह्याचे 3 डोस घ्यावे लागणार आहेत. आता कंपनीकडनं सांगण्यात आलं किंवा शास्त्रज्ञांकडनं सांगण्यात आलं त्याच्यानुसार असं नाहीये की ही लस कमी प्रभावशाली आहे त्यामुळे तिचे 3 डोस आहेत. त्याची काही वैज्ञानिक कारण असतील, पण 3 डोस घ्यावे लागणार आहेत. परिणामकारकता पाहिली या लसीची तर ती 66% आहे. शिवाय ही निडल फ्री वॅक्सिन आहे, म्हणजे सुईने टोचण्यात येणारी वॅक्सिन नाहीये. ही पहिली वॅक्सिन असेल कोविडची जी निडल फ्री वॅक्सिन असणार आहे, आणि त्यामुळेच ती खास करून मुलांसाठी बनवली, कारण की अनेक लहान मुलं घाबरतात सुई दिसल्यानंतर इंजेक्शन घ्यायला वगैरे, तर त्यामुळे कदाचित या लसीला ते घाबरणार नाहीत. अजून याच्यातली काही वैज्ञानिक वैशिष्ट्य ते म्हणजे स्पाइक प्रोटीन म्हणून ती इम्युन प्रतिक्रिया करते वगैरे, हे एक आहेच. आणखी एक खासियत ती म्हणजे की जर आपण तापमान जे म्हणत होतो की मायनस मध्ये ठेवावं लागतं, उणे तापमानात लसीचं स्टोरेज करावं लागतं, तर या लसीला 2 ते 8 या म्हणजे या डिग्रीमध्ये सुद्धा ठेवता येऊ शकतं, आणि 4 महिन्यांपर्यंत सुद्धा ती राहू शकते, 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा. त्यामुळे हे तिचं प्रमुख वैशिष्ट्य आहे जर आपण भारतातली परिस्थिती पाहिली तर. क्या बात आहे. पण आता या सगळ्या डिस्कशन मध्ये मला एक गोष्ट दिसली की आता हे जे काही आपण लसीकरण बोलतोय हे त्यातल्या त्या टीनेज म्हणजे 12 ते 18 या वयोगटातल्या मुलांसाठी आपण हे सगळं बोलतोय. पण ओव्हरऑलच सरसकट पालकांच्या मनात आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की ओव्हरऑलच 18 वर्षा खालच्या सगळ्या मुलांना लस कधीपर्यंत अवेलेबल, काय वाटतं तुला? ह्याचं कन्फर्म उत्तर अजून आपल्याला कोणाकडनंच आलेलं नाही. ह्याचं कारण म्हणजे की बऱ्याचशा लसी आहेत या प्रामुख्याने 12 ते 18 या वयोगटापुरताच त्यांचे ट्रायल्स करतायत. एक लस आहे जी मेड इन इंडिया आहे, जी कोवॅक्सिन, जी आता प्रौढांसाठी सुरूच आहे. या लसीचे अगदी 2 ते 18 या वयोगटांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यात ट्रायल्स सुरू आहेत. म्हणजे ते मुंबई, नागपूर आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे ट्रायल्स सुरू आहेत. पण त्याचे ट्रायल्सचे निकाल यायलाच सप्टेंबर लागेल असं भारत बायोटेक जी कंपनी आहे ही लस बनवणारी, त्यांनी तरी अजून असं सांगितलेलं आहे की याचा निकाल यायलाच अजून सप्टेंबर लागेल. मग त्याच्यानंतर ते अप्रुव्हलसाठी परमिशन मागतील आणि मग त्यांना अप्रुव्हल मिळेल. त्यामुळे ते फार वेळ लागणार आहे. मागे सुद्धा जेव्हा ट्रायल्सच्या वेळेला आम्ही ते कव्हरेज करत होतो तेव्हा सुद्धा तिकडून सांगण्यात आलेलं की कदाचित 2022च उजाडेल भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, जी लहान मुलांसाठी असणार आहे त्याच्यासाठी. दुसरी आहे ती फायझर. फायझर लसीची खरं तर बाहेर मान्यता मिळालेली आहे या लसीला, साधारण 16 ते 18 या वयोगटासाठी. पण मुळात असं आहे की फायझर लसीला भारतात मुळात प्रौढांसाठीच अजून मान्यता मिळालेली नाहीये. त्याच्यासाठी वेगळे त्यांचे काही क्लॉज वगैरे, त्यांच्या काही अटी आहेत ज्या अजून भारत सरकारकडून मान्य नाही झाल्या, त्यामुळे ती अजून प्रौढांसाठीच मान्य नाही झालीये. पण असं सुद्धा सांगण्यात येते की जर तिला मान्यता मिळाली तर आधीच ती बाहेर लहान मुलांसाठी वॅक्सिनेशन त्याचं सुरू झाल्यामुळे जर तिला भारतात मिळाली तर मग ती सरसकट कदाचित लहान मुलांसाठी सुद्धा सुरू होऊ शकते. पण त्याची अजून अधिकृत माहिती ट्रायल्स काही करायला लागणार नाही. त्याच्या ट्रायल्स कराव्या लागणार नाही, पण त्याची अधिकृत माहिती अजून सरकारकडनं आलेली नाही. नाही. तिसरी एक लस आहे ती म्हणजे मॉडर्ना. आता मॉडर्नाची सुद्धा लहान मुलांवर ट्रायल्स झालेले आहेत इंग्लंडमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला सुद्धा आता नुकतीच मान्यता मिळालेली आहे. मॉडर्नाची सुद्धा 18 वर्षांवर आपल्याकडे मान्यता आहे. सेम फायझर सारखं, फक्त मॉडर्नाची आपल्याकडे मान्यता मिळाली ती प्रौढांसाठी मिळालेली आहे, लहान मुलांसाठी अजून मिळालेली नाही. त्यामुळे लसी आहेत. बाहेरच्या देशांमध्ये पाहायला गेलं तर लसी आहेत, ट्रायल्स पण झालेले आहेत, काही ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे, पण त्या लसींना भारतात मान्यता नाही. काही लसी अजूनही ट्रायल्स मध्ये आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे
आत्ताच्या घडीला भारताचा विचार करायला घेतला तर फक्त झायकोव्ह डी ही एकमेव लस अशी आहे जी लहान मुलांसाठी जिला मंजुरी मिळाली आहे, जी कदाचित ऑक्टोबर ला आली, तर त्याच्या वॅक्सिनेशनला सुद्धा सुरुवात होईल. पण अजून तरी जर 2021 साठी आता जे काही 4 महिने उरलेत त्यात तरी अजून कुठली लस अशी दृष्टिक्षेपात नाही की जी लहान मुलांसाठी लगेचच तिला अप्रुव्हल मिळू शकेल. म्हणजे थोडक्यात काय तर अजूनही बराच महत्वाचा टप्पा या लसींच्या बाबत बराच डिसाईड कारण की होण्याचं आपण बाकी आहे. आता पण जर प्रौढांचा विचार करायला घेतला तर आता विचार कर की जानेवारीत लसीकरण मोहिमेला भारतात सुरुवात झाली आणि आता 9वा महिना सुरू होईल तोपर्यंत कुठे आपलं 50% लसीकरण हे किमान म्हणजे किमान एक डोस घेतलेली जनता अशी आहे. अजूनही फुल वॅक्सिनेशनचं प्रमाण कमी आहे. अशात आता लहान मुलांचं सुद्धा वॅक्सिनेशन किती फास्ट होईल आणि त्याच्यानंतर मग शाळा कॉलेजेसचा निर्णय होईल. तर म्हणजे ही गणितं जुळवणं त्याला फारच वेळच कठीण लागेल. असणार आहे. बरोबर आहे. नाही, मुळातच अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत की ह्या लशी कशा घ्यायच्या आहेत, त्याच्यातलं अंतर किती असायला पाहिजे, ते जसं आपण पाहिलं कोविन वेबसाईटचे सगळे आपण गोंधळ बघितले की कसं ते बुक करायचं, काय करायचं. So, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची जशी जशी उत्तरं उपलब्ध होतील तसे आपल्याला ते मुंबईतक.in च्या माध्यमातून मिळणार आहेत. राईट अनुजा? नक्कीच नक्कीच. सो व्हिडिओ जरी आता थांबत असलो तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मुंबईतक.in च्या आमच्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू. लॉग इन करा मुंबईतक.in वर.